नमस्कार, मी व्ही आर पाटील. आपले अॅग्रिस क्रॉप केअरच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज आपण या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहे की फॉस्फरस युक्त खतं, मातीचा सामू आणि त्यांचा सहसंबंध. याच्याशिवाय आपण जे फॉस्फरस युक्त खतं आहेत आणि याच्याशी रिलेटेड असलेलं किंवा याची उपलब्धता कशा पद्धतीने होते. तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की काही ऍसिड्स वापरले जातात, फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हे कसे वापरावेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, जमिनीची वहन क्षमता आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जिप्सम आणि सल्फर ह्या गोष्टी आपण कधी वापराव्यात याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. याबरोबरच आपण एक चार्ट बघणार आहे, याच्यामध्ये मातीचा सामू आणि खताची उपलब्धता कशा पद्धतीने होते आणि त्यांचा काय सहसंबंध आहे याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार. तत्पूर्वी मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जर तुम्हाला काही फायदेशीर किंवा काही उपयोगी अशी माहिती मिळत असेल तर आमच्या या युट्यूब चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला जे वेळोवेळी अपडेट्स आहेत, जे वेळोवेळी आमचे व्हिडिओज आहेत ते तात्काळ मिळतील आणि त्याचा उपभोग घेता येईल. याबरोबरच जर तुम्हाला काही नवीन नवीन व्हिडिओ जाणून घ्यायचे आणि त्या माध्यमातून तुम्हाला काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नोंद करा, जेणेकरून आम्हाला त्यावरती सुद्धा काही व्हिडिओज किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह क्लिप्स तुम्हाला दाखवता येतील किंवा बनवता येतील. आजच्या या टॉपिकमध्ये आपण जरा विचार करूया की फॉस्फरस युक्त खतं ही कोणकोणती असतात. तर फॉस्फरस युक्त खतं आपण जे वापरतो त्याच्यामध्ये एमएपी येतं, मोनो अमोनियम फॉस्फेट, देन सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि डायअमोनियम फॉस्फेट यासारखी फॉस्फरस युक्त खतं आपण आज वापरतो. आता ही फॉस्फरस युक्त खतांचे जर आपण फॉर्म्युलेशन बघितले तर आपल्या लक्षात येईल की मोनो अमोनियम फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट ही जी खतं आहेत ही खतं सर्वसाधारणपणे H2PO4 ह्या फॉर्म्युलेशन मध्ये असतात. डीएपी सारखी खतं ही HPO4 या फॉर्म्युलेशन मध्ये असतात. जी फॉस्फरस युक्त खतं आहेत यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वसाधारण आता जमिनीचा सामू, ज्या जमिनीचा सामू 7.2 किंवा 7 आहे आणि 7 पासून ते सर्वसाधारण 7.7 पर्यंत आहे, 7.6, 7.8 या जमिनीमध्ये डीएपी सारखी खतं अतिशय उपयुक्त ठरतात. लक्षात घ्या, कारण यांचा जो फॉर्म्युला आहे तो HPO4 आहे. म्हणजे जे हायड्रोजन जमिनीमध्ये मिसळण्याची किंवा टाकण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी आहे. कुणाच्या तुलनेमध्ये तर मोनो अमोनियम फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेटच्या तुलनेमध्ये. यामुळं जे सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खतं आहेत ही खतं सर्वसाधारण जमिनीचा सामू 7.7 ते 8.5 या दरम्यान असेल आणि आपण अशा पद्धतीची ज्यांचा फॉर्म्युला H2PO4 आहे यासारखी खतं आपण जमिनीत टाकली तर त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळतो. मी असं म्हणत नाही की डीएपी तुम्ही जास्त जमिनीचा सामू असल्यावर टाकू नका, लक्षात घ्या, पण तिचा जर तुम्हाला आपल्याला चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्या जमिनीचा सामू हा कमी असला पाहिजे. तो सर्वसाधारण 7 ते 7.5 किंवा 7.7च्या दरम्यान असला पाहिजे, तरच डीएपीची खतं आपल्याला जास्त फायदेशीर ठरतील. आणि त्याच्यापेक्षा जर जमिनीचा सामू जास्त असेल तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट, मोनो अमोनियम फॉस्फेट आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट साठी खतं फायद्याची ठरतील. आता इथं जर आपण विचार केला तर फॉस्फरिक ऍसिड कशा पद्धतीने काम करते आणि याचा काय फॉर्म्युला आहे. तर फॉस्फरिक ऍसिडचा जो फॉर्म्युला आहे तो H3PO4 आहे. आता सर्वसाधारणपणे तुम्हाला एक मी इमेज दाखवतोय. या इमेजमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की जो बेसिक फॉर्म्युला आहे, बेसिक मध्ये बघा H3PO4 तुम्हाला दिसतंय आणि त्याच्या खाली फॉस्फरिक ऍसिड दिसतं. आता H3PO4 चं विघटन होतं, बरेच सारे हायड्रोजन आयन्स जमिनीमध्ये मिक्स होतात आणि नंतर त्याचं रूपांतर कशात होतं तर H2PO4 मध्ये होतं. आता H2PO4 म्हणजे काय आहे तर H2PO4 म्हणजे आपला सिंगल सुपर फॉस्फेट आहे, याचं रूपांतर लक्षात घ्या. नंतर काय होतं H2PO4 मधून आणखीन हायड्रोजन आयन्स जमिनीमध्ये टाकले जातात आणि रूपांतर कशात होतं HPO4 मध्ये होतं, म्हणजे आपला डीएपी तयार होतो. लक्षात घ्या. नंतर HPO4 म्हणजे या डीएपीचं विघटन होतं, हायड्रोजन आयन्स पूर्णपणे जमिनीत टाकले जातात आणि PO4 तयार होतात, जे ऍसिडिटी, जमिनीची ऍसिडिटी वाढवण्यासाठी कारणीभूत राहतात. लक्षात घ्या. आता जसे जसे या खतांचे किंवा या ऍसिडचे हायड्रोजन आयन्स जमिनीमध्ये पडायला सुरुवात होतात तसे तसे जमिनीचा जो सामू आहे, जो पीएच आहे तो कमी कमी होण्यासाठी मदत होते. आणि जमिनीचा सामू एका ठराविक रेग्युलेशन पर्यंत कमी झाला. सगळ्यात महत्वाचं जे या जमिनीचा पीएच 6.5-7 पर्यंत असतो
या जमिनीमध्ये बऱ्यापैकी मोठ्यापैकी खतांची उपलब्धता आपल्याला बघायला मिळते. आता सर्वसाधारणपणे ही सगळं बघत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की जे आपण फॉस्फरिक ऍसिड्स वापरलं हे कशासाठी वापरलं, बेसिकली जमिनीमध्ये जास्तीत जास्त हायड्रोजन आयॉन्स मिक्स करण्यासाठी. लक्षात घ्या, म्हणजे फॉस्फरिक ऍसिड वापरण्यापाठीमागचा उद्देश आपला हा आहे की जमिनीचा पीएच कमी करणं, तो लो डाऊन करणं, कमी करणं, आणि तो कमी झाल्यामुळे जे जमिनीमध्ये ऑलरेडी जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे फिक्स झालेले आहेत, जे बाइंड झालेले आहेत, जे कशा सोबत तरी बांधले गेलेले आहेत, त्याची उपलब्धता पिकांना मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात व्हावी. हा प्राथमिक आणि पहिला उद्देश आहे फॉस्फरिक ऍसिड जमिनीमध्ये टाकण्याचा. लक्षात घ्या. आता फॉस्फरिक ऍसिडच्या उद्देशानं आपल्या आता प्रश्न आला की जमिनीमध्ये मूलद्रव्य बाइंड कसे झाले. आता जर सपोज आपण फॉस्फरस या विषयावरच बोलतोय, तर फॉस्फरस हा अशी गोष्ट आहे, जर विचार केला तर जमिनीचा सामू सपोज 1 असेल तर 1 पासून ते 5 पर्यंत म्हणजे ही ऍसिडिक सॉइल आहे, तर यामध्ये जो फॉस्फरस बांधला जातो तो कुणामुळे बांधला जातो, तर तो सर्वसाधारणपणे फेरसमुळे बांधला जातो, आयर्नमुळे बांधला जातो. लक्षात घ्या, जर जमिनीचा पीएच 5 पर्यंत असेल आणि तिथं फॉस्फरस उपलब्ध होत नसेल तर तो फॉस्फरसमुळे बांधला गेलेला आहे. लक्षात घ्या. नंतर जर जमिनीचा सामू हा 5 पासून ते 6 पर्यंत असेल किंवा 6.5 पर्यंत असेल तर जो फॉस्फरस आहे, जो जमिनीमध्ये उपलब्ध आहे, तो अल्युमिनियम मुळे बांधला गेलेला आहे, तो बाइंड झालेला आहे किंवा फिक्स झालेला आहे. कोणामुळे फिक्स झालेला आहे? अल्युमिनियम मुळे. लक्षात घ्या. आता जमिनीचा सामू जर 6 ते 7च्या दरम्यान असेल तर हा फॉस्फरस युक्त खतांच्यासाठी अतिशय स्ट्रॉंग आहे, म्हणजे हा अतिशय चांगला पीएच आहे, जो फॉस्फरस युक्त खतांची उपलब्धता जमिनीचा सामू 6 ते 7 हा फॉस्फरसची खतांची उपलब्धता मुबलक प्रमाणात पिकांना करून देतो. आता जर जमिनीचा सामू जर 7च्या वर असेल आणि तो जर 8 असेल, 8.5 असेल, 9 असेल तर तो कोणत्या खतासोबत बांधला जाईल, तर तो कॅल्शियम सोबत बांधला जाईल. आणि हा ज्यावेळेला कॅल्शियम सोबत फॉस्फरस बांधला जातो त्यावेळेला जमिनीमध्ये कॅल्केरियस म्हणजे ज्याला आपण CaCO3 म्हणतो, या कॅल्केरियस सॉइलचे किंवा या कॅल्केरियसचे आपल्याला मोठ्या प्रमाणात जी चुनखडी म्हणतो, या चुनखडीमध्ये जमिनीचं रूपांतर व्हायला सुरुवात होतं. कारण इथला कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र बांधला जातो आणि जमिनीचं रूपांतर हे चुनखडीमध्ये व्हायला सुरुवात होते. कॅल्केरियसमध्ये ही जमीन रूपांतरित होण्यासाठी जर सुरुवात झाली तर नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल, तुमचा मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, फेरस असेल, अशा बऱ्याच साऱ्या खतांचं काय होईल तर या ठिकाणी ही खतं उपलब्ध होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर यासारख्या हे सगळे उपाय आपल्याला करावे लागतील, याचा आपल्याला अभ्यास जरूर करावा लागेल. याच्यानंतरचा आपण जर विचार केला तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे जी वहन क्षमता आहे. आता सपोज जे आपण विचार केला की फॉस्फरिक ऍसिड्स हे कधी वापरावे आणि हे कशावरती डिपेंड आहे, तर फॉस्फरिक ऍसिड्स हे जमिनीच्या पीएच वरती खूप मोठं डिपेंड आहे. जमिनीचा पीएच किती आहे आणि याचं प्रमाण किती वापरावं याच्याविषयी बऱ्याचशा साशंकता बऱ्याचशा साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. तर याचं जे वैज्ञानिक दृष्टीने किंवा सायंटिफिक जे प्रमाण आहे ते 10 लिटर पाण्यासाठी 18 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड एवढं प्रमाण आहे. या प्रमाणामध्ये आपण नॉट मोर दॅन 18 ग्रॅम अशा पद्धतीचं मेन्शन आहे, म्हणजे 18 ग्रॅम पेक्षा जास्त आपण 10 लिटर पाण्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड देणं योग्य नाही. अशा पद्धतीचे एक सायंटिफिक आपल्याला डाटा त्याच्यापासून उपलब्ध आपल्याला बघायला मिळतो. तर आता ज्या वेळेला आपण फॉस्फरिक ऍसिड्स देत असतो त्यावेळेला कोणकोणते घटक त्याच्यावरती परिणाम करतात. पहिला तर घटक की जमिनीचा पीएच किती आहे, त्याची लेवल किती आहे, तो 7 आहे, तो 7.5 आहे, तो 8 आहे, तो 8.5 आहे, याच्यावरती फॉस्फरिक ऍसिडची परिणामकारकता अवलंबून आहे. दुसरा घटक टेम्परेचर. लक्षात घ्या, जेवढं जास्त टेम्परेचर असेल तेवढा फॉस्फरिक ऍसिड जास्त इफिशियन्सीने काम करायला सुरुवात करतो. लक्षात घ्या, हा टेम्परेचर खूप महत्वाचा मानतात. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा घटक, ज्यावेळेला फॉस्फरिक ऍसिड्स आपण जमिनीत वापरतो त्यावेळेला या फॉस्फरिक ऍसिडचा जी वहन क्षमता आहे म्हणजे जी जमिनीची कंडक्टिव्हिटी आहे, लक्षात घ्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो, या कंडक्टिव्हिटीवरती बरंच डिपेंड आहे. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि जमिनीची जी उत्पादकता आहे किंवा जी पीक उगवण्याची क्षमता आहे, ग्रोथ होण्याची क्षमता आहे, ती कशावरती डिपेंड आहे. सपोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही 0 ते 2 असेल तर ही निग्लिजिबल असते, ही सगळ्या कुठल्याही पिकावरती अपायकारक परिणाम करत नाही. जर 2 ते 4 असेल तर ही स्लाइटली असते, म्हणजे थोडी आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे पण थोडी आहे, ही 2 ते 4 पर्यंत असते. याच्यामध्ये काही पिकांना परिणामकारक असते, काही पिकांच्यावरती परिणाम करते. सपोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही 4 पासून ते
8 पर्यंत आहे, लक्षात घ्या, त्यावेळेला ही मॉडरेटली असते. या प्रकारच्या रेंजमध्ये ज्या जमिनीचा ईसी हा 4 ते 8 आहे, लक्षात घ्या, या प्रकारच्या जमिनीमध्ये बऱ्याचशा पिकांना प्रॉब्लेम होतो, बऱ्याचशा पिकांच्या ग्रोथ मंदावलं. आता जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 8 ते 16 असेल तर विचार करा शेतकरी बंधूंनो, इट इज सिव्हिअर आहे, लक्षात घ्या. या प्रकारच्या जमिनीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जवळजवळ 90% पिकांच्यासाठी हा प्रॉब्लेमॅटिक झोन आहे. आणि जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्या जमिनीची 16 पेक्षा जास्त असेल तर मित्रांनो अतिशय परिणामकारक गोष्ट आहे, इट इज व्हेरी डेंजरस. आणि या जमिनीमध्ये फक्त गवत उगवतं, ही जमीन नापीक असते, लक्षात घ्या. या जमिनीमध्ये फक्त गवताळ पूर्ण उगवतात, हे तुम्ही या इमेजमध्ये बघू शकाल. मी या ठिकाणी तुम्हाला इमेज दाखवते. हा झाला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. जरा त्याच्यानंतर आज मार्केटमध्ये किंवा जमिनीमध्ये हा जो पीएच असेल किंवा हा जो फॉस्फरस युक्त खतांची उपलब्ध असेल किंवा हा जो पीएच किंवा इतर मूलद्रव्यांचे उचलण्यासाठी जमिनीमध्ये कुठले कुठले ऍसिड्स दिले जातात, तर आज आपण विचार करा. फॉस्फरिक ऍसिड जो H3PO4 मध्ये येतो, नंतर सल्फ्युरिक ऍसिड जे H2SO4 मध्ये येतात, आणि नायट्रिक ऍसिड सुद्धा आज काही फॉरेन कंट्रीज मध्ये जे विकसित राष्ट्र आहेत याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड सुद्धा जमिनीचा पीएच रेग्युलेट करण्यासाठी वापरले जातात. आता ह्या जमिनीचा पीएच रेग्युलेट करण्यासाठी सल्फर आणि जिप्सम यांचा रोल काय, लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्ही एक इमेज बघाल, त्या इमेजमध्ये आपल्याला दिसते की CaSO4 दिसतोय आपल्याला. आता हा CaSO4 म्हणजे सल्फर काय असतो, तर हा जिप्सम असतो, लक्षात घ्या. आता CaSO4 म्हणजे हा काय करतो, हा पाण्यासोबत रिएक्ट होतो, लक्षात घ्या. याचं विघटन होतं ज्यावेळेला जमिनीमध्ये जिप्सम टाकला जातो, म्हणजे CaSO4 ज्यावेळेला जमिनीमध्ये टाकला जातो त्यावेळेला त्याचं विघटन होतं. कॅल्शियम म्हणजे Ca हा वेगळा होतो, कॅल्शियम वेगळा होतो आणि SO4 तयार होतात. SO4 म्हणजे सल्फेट्स आहेत, लक्षात घ्या. हे सल्फेट्स ज्यावेळेला पाण्यासोबत रिएक्ट होतात म्हणजे H2O सोबत रिएक्ट होतात त्यावेळेला जमिनीमध्ये H2SO4 तयार होतात, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड तयार होतात मित्रांनो. आणि हे H2SO4 ज्यावेळेला कॅल्केरियस सॉइल म्हणजे मगाशी मी थोड्यापूर्वी सांगितली जी CaCO3 आहे. आता तुम्ही या इमेजमध्ये थोडीशी रिएक्शन्स बघा, तुम्ही तुमच्या लक्षात येईल की जो CaCO3 बरोबर रिएक्ट होतात हे H2SO4 आणि याच्यापासून काय तयार होतात, तर याच्यापासून हायड्रोजन आयन्स वेगळे होतात, बऱ्याचशा प्रमाणामध्ये मातीचा सल्फेट्स तयार होतात, बऱ्याचशा फॉस्फरस विघटन होतं, फॉस्फरस होतो, नंतर कॅल्शियम सेपरेट होतो आणि आपल्याला जमिनीचा पीएच कमी होतो आणि इतर मूलद्रव्यांची उपलब्धता आपल्याला बघायला मिळते. सेम रिएक्शन्स आपल्याला इथं सल्फर सोबत रिएक्ट होताना बघायला मिळते. इथं तुम्ही इमेज मध्ये बघाल ज्यावेळेला सल्फर हा पाण्याबरोबर रिएक्ट होतो H2O सोबत, पाणी हा H2O आहे आणि सल्फर हा S मध्ये आहे, त्यावेळेला H2SO4 तयार होतात. आणि म्हणजे ऑर्गॅनिक जमिनीमध्ये जे सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणू, ऑर्गॅनिक सल्फ्युरिक ऍसिड तयार होतात आणि याच्यामुळे सुद्धा हायड्रोजन आयन्स जमिनीमध्ये तयार होतात, पुन्हा सल्फेट्स तयार होतात, पुन्हा सल्फेट्स पाण्याबरोबर रिएक्ट होतात, पुन्हा H2SO4 तयार होतात. म्हणजे ही एक चेन तयार होते, लक्षात घ्या. एक रिएक्शनची चेन तयार होते जेणेकरून काय होतं, तर मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आयन्स जमिनीमध्ये पडायला सुरुवात होतात आणि यामुळे काय होतं, तर जमिनीचा पीएच कमी व्हायला सुरुवात होते आणि इतर खतांची उपलब्धता होते. आता शेवटचा जो टप्पा आहे तो मातीचा सामून इतर खतांची उपलब्धता. आता तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात घ्या, इथे एक मी इमेज दाखवते तुम्हाला. या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की इतर खतांची उपलब्धता कशी होते. आता या इमेजमध्ये आपल्याला स्पष्ट बघायला मिळेल की सर्वसाधारणपणे ऍसिडिक सॉइल आहे, न्यूट्रल आहे, अल्कलाइन सॉइल तुम्हाला दिसते. आता याच्यामध्ये जर विचार केला तर स्ट्रॉंगली ऍसिडिक सॉइल जर विचार केली तर काटावरती, लक्षात घ्या, न्यूट्रल म्हणजे इथं ग्रीन पट्टा दिसतोय, जो हिरवा पट्टा मधला दिसतोय तो न्यूट्रल आहे. म्हणजे तिथं जमिनीचा पीएच किती आहे, सर्वसाधारण 6 ते 7 या दरम्यानचा पीएच आहे. आणि इथं ऑप्टिमम पीएच रेंज आहे, इथं प्लांटची ग्रोथ चांगली होती. इथं अवेलेबिलिटी बघा कशाची होते, तर नायट्रोजन खूप मोठ्या प्रमाणात मिळतोय, फॉस्फरस मिळतोय, पोटॅश मिळतोय, सल्फर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतोय. आपल्याला आयर्न थोडासा कमकुवत आहे, लक्षात घ्या. जरी न्यूट्रल सॉइल आहे तरी सुद्धा आयर्न हा ऍसिडिक सॉइल मध्ये इझिली मिळतो, लक्षात घ्या. आयर्न हा ऍसिडिक सॉइल म्हणजे आता सध्याच्या आपल्याला आयर्न डेफिशियन्सी ज्या जाणवतात, लक्षात घ्या, ह्या कशामुळे जाणवतात, तर आपल्या जमिनीचा पीएच हा अल्कलाइन, स्लाइटली अल्कलाइन आहे म्हणून जाणवतात. इथं आपल्याला कॅल्शियम चांगल्या पद्धतीने काटावर का असेना, म्हणजे थोडासा ग्रीन, थोडासा हिरव्यामध्ये आहे, थोडासा जांभळ्यामध्ये आहे, पण कॅल्शियम हा आपल्याला काटावर मिळतोय. मॅग्नेशियम थोडासा हिरव्यामध्ये आहे, थोडासा जांभळ्यामध्ये आहे, इथं कॅल्शियम मॅग्नेशियम चांगला मिळतोय. मँगनीज आपल्याला काटावरती मिळतोय, बोरॉन मिळतोय, कॉपर मिळतोय, झिंक मिळतोय,
लक्षात आलं. आणि मॉलिब्डेनम आहे हा अल्कलाइन सॉइल मध्ये आहे, त्यामुळे हे सगळे मूलद्रव्य आपल्याला अशा पद्धतीचे या पीएचच्या रेंजमध्ये बघायला मिळतात. तर हा पीएचच्या रेंज सुद्धा आपल्याला खूप कामाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकत असताना एक लक्षात घ्या, जमिनीचा सामू किती महत्वाचा आहे. आपण ह्या सगळे चार्ट्स बघितले, आज हे सगळ्या बऱ्याचशा रिएक्शन्स बघितल्या. हे सगळ्या रिएक्शन्स बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जमिनीचा सामू हा अतिशय महत्वाचा आहे. पिकांची जर आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ करून घ्यायची असेल आणि त्याच्यापासून जर चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल, आपण टाकलेली जी खतं आहेत जमिनीमध्ये यांची उपलब्धता चांगल्या पद्धतीने करून द्यायची असेल, तर मातीचा सामू हा 6 ते 7 या दरम्यान असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जर हा 6 ते 7 असेल तर आपण टाकलेल्या खतांचा आपल्याला पुरेपूर फायदा घेता येतो, पुरेपूर पैसा वसूल करता येतो. याच्यासाठी जमिनीचा सामू रेग्युलेट करणं हा अतिशय महत्वाची आणि काळाची गरज असणार आहे. लक्षात घ्या, जर जमिनीचा सामू व्यवस्थित असेल तर ऑर्गॅनिक कार्बन्स वाढणार आहेत. ऑर्गॅनिक कार्बन वाढले की इकडे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जमिनीमधल्या जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, उपयोगी सूक्ष्म जीवाणू जमिनीमध्ये आहेत, या सगळ्यांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. आणि या सगळ्याचा फायदा होत असताना जमिनीचा एक पद्धतीची शाश्वतता, आपण त्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, शाश्वतता येणार आहे. आणि या शाश्वततेच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला याचे रेग्युलर अपडेट्स मिळतील, नोटिफिकेशन्स मिळत जातील. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मनामध्ये एखादा टॉपिक आहे त्याच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपण नेक्स्ट टाइमला त्याच्यावरती व्हिडिओ करू, त्याच्याविषयीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून आपण एक नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन, एक आपल्या ज्ञानाचं एक वैचारिक डिसेंट्रलायझेशन करू, सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.